कोपर्डी घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना विनायक मेटे आणि मराठा समाजाच्या मोर्चांचा संबंध नाही असं स्पष्टीकरण 12 मराठा संघटनांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन दिले। एवढंच नाही तर विनायक मेटेंनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर योग्य उत्तर देऊ असाही इशारा देण्यात आलाय। त्यामुळे मराठा मोर्चापासून मेटे वेगळे पडल्याचं चित्र आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांना मोर्चेकरांशी बोलायचं असेल तर मराठा समाजातील निवडक मुलांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करा असं आवाहन या संघटनांनी केलंय। त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही नेत्याशी किंवा पक्षाशी संबंध नाही असं सांगून मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी होणारे नेते मंडळींना मराठा संघटनांनी चपराक लगावले। क्रांती मोर्चाची सुरुवात ही औरंगाबादला झाली आणि सर्व मराठा संघटना एकत्र येऊन ही सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही नेत्यानं याचं श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये, त्याचे परिणाम वाईट होतील। काल एका मराठा नेत्यानं पुण्यात पत्रकार परिषद घेतली, त्याचा आम्ही निषेध करतो। विनायक मेटेंनी त्यांनी परत पत्रकार परिषद घेऊन श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि सर्व आमदार खासदार सर्वच प्रस्थापितांना आमचं आवाहन आहे की तुम्हाला जर प्रश्न मांडायचे असतील तर ते सभागृहामध्ये मांडा। तुम्ही मोर्चात सहभागी नाही झाले तरी चालेल, पण श्रेय घेण्यासाठी मताचं राजकारण करण्यासाठी अशा गोष्टी तुम्ही करू नका असं आम्ही आवाहन करत आहोत। आणि मुख्यमंत्र्यांना जर मोर्चेकऱ्यांशी बोलायचं असेल तर या मोर्चाचा कुणीही एक नेता नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषद घ्यावी। त्यामध्ये आमच्या सिलेक्टेड 15-20 मुली असतील ज्यांना आम्ही प्रश्न दिलेले असतील ते प्रश्न त्यांनी विचारावेत आणि लाईव्ह उत्तरं मुख्यमंत्र्यांनी द्यावीत अशी आमची विनंती आहे। या संदर्भात विनायक मेटेंनी काय प्रतिक्रिया दिल्यात ऐकूयात। मी चांगलं काम करत असल्यामुळं काही लोकांच्या पोटामध्ये दुखणं साहजिक आहे। अशा प्रकारचे जे कोणी लोक असतात ते अनेक वेळा माझ्यावर टीका टिप्पणी अगदी खालच्या पातळीवर जाऊन करायचं काम करतात। पण अशा गल्लीबोळातल्या कोणीतरी उठायचं आणि बोलायचं आणि त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करायची आणि त्यांना महत्त्व प्राप्त करून द्यायचं, हे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही केलेलं नाही। राहिला प्रश्न असा आहे की असं कुठं लुडबुड करायचं काही कारण मला नाही। उलट ते मला हे मोठं आश्चर्य वाटतं आहे की पूर्णपणे ही मोर्चे स्वयंभूपणाने निस्वार्थीपणानं हे निघत आहेत। या निघत असताना आज काही लोक जाणीवपूर्वक मराठा आणि दलितामध्ये दरी निर्माण होईल की काय अशा पद्धतीचं प्रयत्न करत असताना समाजाच्या आरक्षणापासून ते संरक्षणापर्यंतचे विषय महत्त्वाचे असताना त्याच्याकडे लक्ष देणं, त्याच्यासाठी काम करणं याऐवजी कुणीतरी गल्लीबोळ्यातल्या लोकांनी सुपारी घ्यायची आणि टीका टिप्पणी करायची, मला वाटतं हे बरोबर नाही आणि असल्या लोकांकडे मी कधी लक्ष देत नाही।